गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण 6 सेमिस्टरमधील फायनान्शियल अकाउंटिंग जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमधील प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन हे चॅप्टर घेणार आहोत. या चॅप्टरमधील एक दोन प्रॉब्लेम जे आहेत ते आपण मागील भागात बघितलेले होते. तर आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम असा आहे, अल्ट्रा मॉडर्न कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट 1998 to take over the business of modern company as a going concern from 1st April 1998. The profit and loss account for the year ending 31st March 1999 is as follows. म्हणजेच काय तर मॉडर्न कंपनीने 1 एप्रिल 1998 अल्ट्रा मॉडर्न कंपनीने टेक ओव्हर केलं. मॉडर्न कंपनीला 1 एप्रिल 1998 अल्ट्रा मॉडर्न कंपनीने टेक ओव्हर केलं म्हणजे खरेदी केलं. आता 1 एप्रिल 1998 खरेदी केलं आणि 1 ऑगस्ट 1998 काय मिळालं? प्रमाणपत्र मिळालं व्यवसाय सुरू करण्याचं. आता हे 1 एप्रिल 1998 म्हणजेच 1 एप्रिल 1998 टू 1 ऑगस्ट 1998 हा कोणता कालावधी झाला? प्रियर म्हणजेच स्थापनेपूर्वीचा कालावधी होय, हे लक्षात ठेवायचं. आता 1 एप्रिल टू 1 ऑगस्ट म्हणजेच एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट पूर्ण पकडणार नाही आपण कारण 1 एप्रिल म्हटलेलं आहे म्हणून एप्रिल पूर्ण पकडू. 1 एप्रिल म्हटलेला आहे. एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिन्याचा कालावधी जो आहे तो स्थापनेपूर्वीचा आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ अल्ट्रा मॉडर्न कंपनी पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 1,55,000. टू रेंट अँड टॅक्सेस दिलेला आहे 12,000. टू इन्शुरन्स 3,000. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,400. टू सॅलरीज 36,000. टू डायरेक्टर फीस ₹3,000. टू ऑडिटर फीस ₹1,600. to commission 600. to advertisement ₹4,000. to discount ₹3,500. to office expenses ₹7,500. to carriage ₹3,000. to bank charges ₹1,500. to preliminary expenses ₹6,500. to bad debts ₹2,000. to interest on loan ₹3,000. to net profit ₹60,000. आता ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 1,55,000 रुपये आणि ग्रॉस प्रॉफिट मधून नेट प्रॉफिट हे जे एक्सपेन्सेस आहे हे मायनस केले असता नेट प्रॉफिट मिळते हे तुम्हाला माहिती आहे. हा प्रॉफिट अँड लॉस त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. प्रॉब्लेम आहे द टोटल टर्नओव्हर for the year ending 31st March 1999 was ₹5 lakh divided into ₹1,50,000 for the period up to 1st August 1998. आता एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की 1 एप्रिल 98 ते 31 जुलै 98 हा 4 महिन्याचा जो कालावधी आहे हा आपला प्रियर इनकॉर्पोरेशन पिरियड आहे. आता प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे म्हणजे स्थापनेपूर्वीचा कालावधी आहे. या स्थापनेपूर्वीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच त्यांनी काय म्हटलं अप टू 1 ऑगस्ट 1998 या 1 ऑगस्ट पर्यंत त्याचा टर्नओव्हर किती झाला होता? 1,50,000 म्हणजे हा स्थापनेपूर्वीचा आहे. हा टर्नओव्हर किंवा याला आपण सेलिंग म्हणू शकतो. इथे टर्नओव्हर म्हटलेला आहे. अँड ₹3,50,000 फॉर द रिमेनिंग पिरियड आणि 3,50,000 हा शिल्लक राहिलेल्या पिरियडचा म्हणजे 8 महिन्याचा. बाकीच्या ज्या 8 महिने शिल्लक राहिले 4 महिने गेल्यानंतर 1 ऑगस्ट ते 31 मार्च पर्यंतचा जो टायमिंग आहे 8 महिन्याचा तर त्याचं टर्नओव्हर आहे 3,50,000. असं टोटल 5 लाख रुपये त्या वर्षाचा टर्नओव्हर झालेला होता. असर्टेन द प्रॉफिट अर्न प्रियर टू इनकॉर्पोरेशन अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन ऑफ द कंपनी. असं हे प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे? टाइम रेशो लक्षात ठेवायचा आहे. हे मिक्स मेथड मधलं प्रॉब्लेम आहे. आपण टाइम रेशोचं प्रॉब्लेम पाहिलेला आहे, सेल्स रेशोचं प्रॉब्लेम पाहिलेला आहे, छोटं शॉर्ट प्रॉब्लेम जे आहे ते
आता हे मागच्या पिरियडमध्ये एक मिक्स मेथडचा प्रॉब्लेम पाहिला, आता हे पण मिक्स मेथडचा प्रॉब्लेम. या मिक्स मेथडमध्ये टाइम रेशो पण घ्यावा लागतो आणि सेल्स रेशो पण घ्यावा लागतो. तर तुम्हाला टाइम रेशोची पण कल्पना येऊन जाते आणि सेल्स रेशोची पण कल्पना येऊन जाते. आता इथे पहिल्यांदा आपण टाइम रेशो पाहूया. हे वर्किंग नोट्स आहे, हे नंतरच्या पेजवरती घ्यायचं होतं, पण तुम्हाला समजावण्याकरता मी इथेच घेतलं. इथनं आपलं सोल्युशन सुरू होतं. तर इथे वर्किंग नोट्समध्ये आपण पहिल्यांदा टाइम रेशो बघूया. टाइम रेशोमध्ये प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड काढायचा आहे पहिल्यांदा. 1 एप्रिल 1998 टू 31 जुलै 1998, म्हणजे ज्या दिवशी व्यवसाय खरेदी केला त्या तारखेपासून तर ज्या दिवशी त्याला प्रमाणपत्र मिळालं ती डेट. या डेटपर्यंत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरचा नफा जो आहे तो व्यावसायिक नफा म्हणून कॅल्क्युलेट केला जातो. म्हणून त्याच्या आधीचा नफा काय करायचा आहे, कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याकरता हा प्रियर टू इन्कॉर्पोरेशन हे चॅप्टर आपल्याला बघायचं आहे, किंवा स्थापनेपूर्वीचा नफा कसा कॅल्क्युलेट केला जातो हे या प्रॉब्लेमवरून आपल्याला कळेल. प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड काढताना ज्या दिवशी व्यवसाय खरेदी केला ती डेट आणि ज्या डेटला आपल्याला व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळालं त्या दिवसापर्यंतचा टायमिंग घ्यायचा आहे. इथे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 1 एप्रिल 1998ला खरेदी केला आणि 31 जुलैला त्याला प्रमाणपत्र मिळालं. 1 ऑगस्टला प्रमाणपत्र मिळालं. 1 ऑगस्टला प्रमाणपत्र मिळालं. तर हे जे आहे हे 4 महिने आहेत. तर हा जो प्रमाणपत्र मिळाल्यानंतरचा कालावधी आहे तो पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड पकडला जातो, आणि प्रमाणपत्र मिळण्याच्या आधीचा जो कालावधी आहे तो प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड पकडला जातो. म्हणून हा प्रमाणपत्र मिळण्याच्या आधीचा कालावधी 4 महिन्याचा. त्याच्यानंतर पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड म्हणजेच 1 ऑगस्ट. आता इथे 31 जुलै झालेला आहे, म्हणून आपण 1 ऑगस्ट 1998 म्हणजे 1 ऑगस्ट 1998 ते 31 मार्च 1999, म्हणजे हा आपला जो आर्थिक वर्ष ज्याला म्हणतो आपण ते इथे आता या प्रॉब्लेममध्ये आर्थिक वर्ष कोणतं पकडलेलं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल 98 ते 31 मार्च 99. त्याच्या यामध्ये 4 महिन्याचा कालावधी जो आहे तो प्रियर इन्कॉर्पोरेशनचा आहे आणि 8 महिन्याचा कालावधी आहे तो पोस्ट इन्कॉर्पोरेशनचा आहे. आता हा कसा पकडतो, तर ज्या दिवशी व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळते त्याच्या आधीचा म्हणजेच खरेदी केल्यापासून तर प्रमाणपत्र मिळण्यापर्यंतचा कालावधी तो प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड होय. आणि व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळाल्याच्या डेटपासून तर 31 मार्चपर्यंत काय होते, पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड होतो. तर हा जो टायमिंग आहे हा 8 महिन्याचा आहे. 1 ऑगस्टपासून ते 31 मार्चपर्यंत. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, असे 8 महिने. आता हे 4x8 टाइम रेशो इज 4x8, 4:8, म्हणजे 4:8 ज्याला म्हणतो आपण. याचं शॉर्ट फॉर्म केलं तर 1:2 होते, म्हणजे 4×1 4, 4×2 8. 4चा जर 8मध्ये भाग गेला तर याचंच 1:2 होतं. आता हा टाइम रेशो कुठे हे करायचा, याचं काम कुठे पडते, तर आपण जे हे काढतो स्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा फिक्स एक्सपेन्सेस काढतो ते टाइम रेशोवरती काढतो. म्हणून हा टाइम रेशो जो आहे तो काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच प्रॉब्लेममध्ये टाइम रेशो कशा करता कॅल्क्युलेट केला जातो,
कुठे कामात येतो, तर स्टँडिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करताना कामात येतो. आता स्टँडिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करताना का कामात येतो, तर हे एक्सपेन्सेस जे आहे आपण प्रियर आणि आफ्टर काढत असतो. म्हणजे स्थापनेपूर्वी किती खर्च झाला आणि स्थापनेनंतर किती खर्च झाला हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच काढून राहिलेलं आहे. तर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आफ्टर जे आहे त्याला काय म्हणते, स्थापनेनंतरचा नफा जो आहे तो आपला व्यावसायिक नफा म्हणून पकडला जातो किंवा कॅल्क्युलेट केला जातो. त्याच्याकरता आपल्याला पहिल्यांदा टाइम रेशो काढायचा आहे. या टाइम रेशोमध्ये पहिल्यांदा व्यवसाय खरेदी केल्यापासून तर प्रमाणपत्र मिळेपर्यंत, व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळेपर्यंतचा टायमिंग पाहायचा, तो 4 महिन्याचा आहे. आणि व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळाल्यापासून ते 31 मार्चपर्यंत, म्हणजेच वर्षाच्या शेवटीपर्यंत, त्याला आपण आर्थिक वर्ष ज्या दिवशी क्लोज केला जाते त्या दिवसापर्यंत टायमिंग जो आहे तो 8 महिन्याचा कालावधी होतो. म्हणून 4-8 पकडलेला आहे आपण. 4:8. 4:8 याचं शॉर्ट फॉर्म केलं तर 1:2 येते. याला 4ने 8 मध्ये जर भाग दिला, 4 एका 4, 4 2 8, तर 1:2 असा याचा रेशो निघतो. त्याच्यानंतर सेल्स रेशो, याच्यामध्ये पण काय करायचं आहे, या सेल्सवरती आता इथे टर्न ओव्हर दिलेला आहे, तर टर्न ओव्हरलाच याच्यामध्ये सेल्स म्हणून हे केलेलं आहे. हा, तर टर्न ओव्हर किती झालेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. 5 लाखाचा टर्न ओव्हर झालेला आहे. तर हा सेल्स रेशो सेल्सवरती काढला जातो. तर यामध्ये आपल्याला टर्न ओव्हर दिलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टर्न ओव्हर ऑर सेल असं पकडावं लागेल. तर हा 1 एप्रिल टाइम रेशो पकडायचा. पहिल्यांदा टाइम रेशो कोणता आहे, 1 एप्रिल 1998, कारण इथे पण प्री इनकॉर्पोरेशन सेल्स काढायचा आहे आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स काढायचा आहे. तर म्हणून हा टाइम रेशो यूज करायचा टायमिंग करिता. म्हणजेच 1 एप्रिल 1998 टू 31 जुलै 1998 किती होते, प्री इनकॉर्पोरेशन सेल्स किती झालेलं आहे, 1,50,000 हे दिलेलं आहे इथे, डिवायडेड इंटू रुपीज 1,50,000 फॉर द पिरियड अप टू 1 ऑगस्ट 1998 हा दिलेला आहे. त्याच्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल पण दिलेला आहे, 3,50,000. 3,50,000 हा दिलेला आहे. अँड रुपीज 3,50,000 फॉर द रिमेनिंग पिरियड. बाकीच्या 8 महिन्याचा जो सेल्स आहे तो किती झालेला आहे, 3,50,000. म्हणून आता याचं हे काढलेलं आहे, रेशो काढलेला आहे, 1,50,000 आणि 3 लाख रुपये. 1,50,000 इज टू 3,50,000. आता इथे काय होईल, हे 4 झिरो कट केले आणि हे 4 झिरो कट केले, तर 15 इज टू 35 है ना. इथे 15, हे 4 झिरो कट केले आणि इथले 4 झिरो कट केले, तर इथे 15 आणि 35 राहते. 15 इज टू 35, 15 इज टू 35. आता याचं पण आपण पुन्हा हे केलं, शॉर्ट फॉर्म केलं याचं पण, तर 5चा भाग जातो. आता असं जर असेल, आता इथे 4चा भाग दिला, 4चा भाग जात होता म्हणून दिला, पण जर जात नसेल, आता 15चा भाग 35 मध्ये जात नाही, म्हणून अशी संख्या शोधायची की दोन्ही संख्येमध्ये भाग गेला पाहिजे. आता 5 अशी संख्या आहे की याच्या 15 मध्ये पण भाग जातो आणि 7 मध्ये 35 मध्ये पण भाग जातो, म्हणून 5 तिरी 15 केला आणि 5 7 35 केले. म्हणून अशा प्रकारे हा रेशो आला 3:7. त्यानंतर हा फक्त रेशो काढताना लक्षात ठेवायचं, रेशो जर काढता आला तर प्रॉब्लेम सोपं जाईल. त्याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर 1998-1999 स्टेटमेंट शोविंग प्रॉफिट prior to after incorporation. प्रॉफिट प्रियर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. पर्टिक्युलर्स दिलेले आहेत, प्रियर रुपीज, आफ्टर रुपीज, पर्टिक्युलर्स, प्रियर रुपीज, आफ्टर रुपीज. इथे बरोबर
डेबिट साईड, क्रेडिट साईड दिलेली आहे. याच्यामध्ये स्टँडिंग एक्सपेन्सेस घेतलेला आहे. आता स्टँडिंग एक्सपेन्सेस जो आहे तो पूर्ण टाइम रेशोवर डिपेंड आहे. टाइम रेशो काढला होता आपण 1:2. 1:2. स्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये एव्हा ना तुमचं पाठांतर झालं असेल की स्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे फिक्स एक्सपेन्सेस कोणते आहे, ऑफिसशी रिलेटेड. म्हणजेच फिक्स एक्सपेन्सेस कशाला म्हणतो आपण, की जर समजा खर्च झाला ना झाला ते एक्सपेन्सेस करावेच लागतात. आता बिल्डिंग आहे, तर बिल्डिंगमध्ये व्यवसायाचं त्याला काय म्हणते, टर्न ओव्हर किती हो झाला किंवा नाही झाला, व्यवसाय झाला किंवा नाही झाला, तरी पण त्या बिल्डिंगचा टॅक्स द्यायचाच आहे. रेंटवर असेल रेंट द्यायचाच आहे. इन्शुरन्स काढला असेल तर त्याचं प्रीमियम द्यायचंच आहे. इलेक्ट्रिसिटी असेल तर इलेक्ट्रिसिटी द्यायचीच आहे. कर्मचारी असतील तर सॅलरी द्यायचीच आहे. ऑफिसमध्ये जे हे लागते एक्सपेन्सेस लागतात ते द्यायचेच आहेत. म्हणून लोन काढलं असेल तर लोन आणि इंटरेस्ट ऑन लोन द्यायचंच आहे. बँक चार्जेस द्यायचेच आहे, बँकेत व्यवहार करतो आपण. ऑडिट फी ही द्यायचीच आहे. म्हणून काय करायचं, हे ऑफिसशी रिलेटेड आहे आणि फिक्स एक्सपेन्सेस आहे, म्हणून हे फिक्स किंवा स्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये जातात. आणि याचा रेशो कशावर काढला जातो, टाइम रेशोवरती. तर आता इथे रेंट आणि टॅक्स दिलेला या प्रॉब्लेममध्ये 12,000, इन्शुरन्स 3,000, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,400, सॅलरी 36,000, ऑफिस एक्सपेन्सेस 7,500, इंटरेस्ट ऑन लोन 3,000, बँक चार्जेस 1,500 आणि ऑडिटर फीस 1,600. असे टोटल 67,000 स्टँडिंग एक्सपेन्सेस झाला. या 67,000चा आपण रेशो काढला. हा इथे हे वर्किंग नोट्स मी तुम्हाला समजण्याकरता काढलेला आहे. हे बाकी बाजूच्या पेजवरती करायचं, किंवा आता MCQ पॅटर्न आहे तर तुम्हाला असं करण्याची काही गरज नाही. तरी पण एक छोटी वही सोबत घेऊन ठेवायची अशा प्रकारे रेशो वगैरे काढण्याकरता. तर स्टँडिंग एक्सपेन्सेस टाइम रेशोवरती काढावा लागतो आणि टाइम रेशो आहे 1:2. म्हणून हे जे आहे 67,000 आलेलं आहे, हे 67,000 इंटू 1 घ्यायचा. हा कोणता, 1 प्रियरचा आणि 2 कोणता, पोस्टचा म्हणजे आफ्टरचा. तो पहिल्यांदा जर आपण कोणता काढून राहिलो, प्रियरचा काढून राहिलेला आहे एक्सपेन्सेस. म्हणून 1 घ्यायचा, 1 दोन्हीची बेरीज करायची, 1 आणि 2 मिळून 3 होतात. तर म्हणून 67,000 इंटू 1/3 इज इक्वल टू, याचं कॅल्क्युलेशन केलं असता 22,333 येते. आणि तशाच प्रकारे पोस्टचं कॅल्क्युलेशन केलं असता काय होते, पोस्ट पिरियड करता 67,000 इंटू, आता 2 घ्यायचे आहेत, 2/3. 3 घेताना हे दोन्हीची बेरीजच घ्यायची अपॉन घेताना. त्याचं कॅल्क्युलेशन केलं असतं 44,667 आहे. म्हणजेच इथे 22,333 येते, इथे 44,667 येतात. हे 67,000चे अशा प्रकारे टाइम रेशोनुसार कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे ग्रॉस प्रॉफिट नेहमी लक्षात ठेवायचे की सेल रेशोवरतीच होते याचं हे डिवायडेशन. म्हणून सेल रेशोवरती आता ग्रॉस प्रॉफिट इथे दिलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट किती आहे हे इथे दिलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट 1,55,000. या ग्रॉस प्रॉफिटचं आपण काय केलं, सेल रेशोनुसार, सेल्स रेशो आहे 3:7, 1,55,000 गुणिले 3/10 म्हणजे 1,55,000 इंटू 3 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 46,500 येते. त्याच्यानंतर पोस्ट करता जर घ्यायचा आहे, आफ्टर पिरियड करता जर घ्यायचा आहे, तर 1,55,000 इंटू 7 घ्यायचा पोस्ट करता. हा नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या आहे रेशो आहे, हा प्रियर करता आणि हा पोस्ट करता. म्हणजे 3 प्रियर करता, 7 पोस्ट करता. पहिली संख्या जी आहे ती प्रियरची, नंतरची संख्या आहे आफ्टरची. आफ्टर घेताना काय करायचं आहे, 7 घ्यायचं आहे इंटू 10 घ्यायचं आहे, म्हणजे दोघांची बेरीज घ्यायची. याचं कॅल्क्युलेशन केलं असता 1,08,500 येतात, 1,08,500. अशा प्रकारे हे ग्रॉस प्रॉफिटचं डिवायडेशन केलं, रुपीज प्रियर आणि आफ्टर रुपीज आफ्टर. त्याच्यानंतर स्टँडिंग एक्सपेन्सेसचा हा आपल्याला बाजूच्या पेजवरती करून बघायचं आहे. हे इथे फक्त मला तुम्हाला समजावायचं होतं म्हणून मी करून दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर इथे बघा, हे प्रियरचा जो एक्सपेन्सेस आहे
हा प्रियरचा जो एक्सपेन्सेस आहे तो 22,333 घेतलेला आहे आणि पोस्टचा जो हे आहे आफ्टरचा जो एक्सपेन्सेस आहे तो 44,667 आहे. त्यानंतर टू सेलिंग एक्सपेन्सेस डिव्हिजिबल इन सेल्स रेशो. आता हे सेलिंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्सची सेल्स असतात, सेल्सची रिलेटेड एक्सपेन्सेस असतात बघा, कमिशन, ॲडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट, कॅरेज आणि बॅड डेट्स. हां, तर याची बेरीज 18,000 रुपये का? कमिशन दिलेलं आहे 6,000, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेला आहे 4,000, डिस्काउंट दिलेला आहे 3,500, कॅरेज दिलेला आहे 3,000 आणि बॅड डेट दिलेला आहे 2,000. 6 4 10, 10 3 13, 13 3 16, 16 2 18, 18,500. याची बेरीज जी आहे 18,500. आता हे स्टँडिंग सेलिंग एक्सपेन्सेस आहे, सेल रेशोवर घ्यायचं आहे आणि सेल रेशो आहे 3:7. 3:7 घेतला तर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे? हं. 18,500 गुणिले 3, प्रियरचा घेताना 3 घ्यायचे अपॉन 10 घ्यायचे, म्हणजे दोघांची बेरीज घ्यायची, इज इक्वल टू 5,550, 5,550. त्यानंतर पोस्टचा घेताना 18,500 हे टोटल जो एक्सपेन्सेस आलेला एक्सपेन्सेसची जी बेरीज आलेली आहे ती 18,500 इंटू 7. आता पोस्टचं घेता म्हणून आपण 7 घ्यायचे आहे अपॉन 10 डिवायडेड बाय 10. 18,500 गुणिले 7 भागिले 10 इज इक्वल टू 12,915, म्हणजे बरोबर 12,950. अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे या रेशोनुसार 3:7 किंवा 3:7. सेल्स रेशो कसा काढला आपण पाहिलेला आहे. त्यानंतर अनकॉमन एक्सपेन्सेस. अनकॉमन एक्सपेन्सेसमध्ये या दोन्हीमध्ये सेल रेशो आणि टाइम रेशो म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस आणि स्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा फिक्स एक्सपेन्सेसमध्ये जे एक्सपेन्सेस आलेले नाही आहेत ते अनकॉमन एक्सपेन्सेसमध्ये. आता इथे एक दिलेला आहे डायरेक्टर फीस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे एक्सपेन्सेस तुम्हाला माहितीच असेल की हे एक्सपेन्सेस जे आहे ते याच्या रेशोनुसार याला कॅल्क्युलेट केल्या जात नाही. तर हे आफ्टर त्याला काय म्हणते पोस्ट चे हे आहे स्थापने नंतरचे जे एक्सपेन्सेस आहेत ते पकडल्या जाते या डायरेक्टर फीसला आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसला. त्याच्यामुळे हे सरळ सरळ पोस्ट नंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस त्याला फक्त डिवाइड केलं जात नाही हा, कारण प्रिलिमिनरी अशा प्रकारे हे जे हे आहे रेशो आहे हे रेशो काढल्या जातात. सेल्स रेशो आणि टाइम रेशो. आणि टाइम रेशोवरती हा स्टँडिंग एक्सपेन्सेस डिपेंड आहे, सेल्स रेशोवरती सेलिंग एक्सपेन्सेस डिपेंड आहे. त्याच्यानंतर हे जे आहे अनकॉमन एक्सपेन्सेस आहे हे अनकॉमन एक्सपेन्सेस त्याला काय म्हणते याचं डिव्हायडेशन करायचं नाही आहे, डायरेक्ट स्थापनेनंतर ज्या याच्यामध्ये एक्सपेन्सेसमध्ये द्यायचे आहेत. हा आता इथे हा प्रॉफिट आहे, प्रियर प्रॉफिट आहे, आफ्टर प्रॉफिट आहे, ग्रॉस प्रॉफिट 1,08,500 आणि इथे प्रियर प्रॉफिट आहे 46,500. याला आपण सिमिलर जर केलं तर अशा प्रकारे या ग्रॉस प्रॉफिटमधून बाकी एक्सपेन्सेस मायनस केले असता आपल्याला नेट प्रॉफिट मिळते. नेट प्रॉफिट आलेला आहे 18,617 आणि 41,383. तर यामध्ये तुम्हाला लक्षात एकच ठेवायचं आहे की अनकॉमन एक्सपेन्सेस कोणते आहे, जे आता हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजेच प्राथमिक खर्च होतो आणि तो बरं याच्याकडे आपण सध्या स्थितीत लक्ष देऊ नये.
पण हे अनकॉमन एक्सपेन्सेस आहे, एवढं लक्षात ठेवायचं की अनकॉमन एक्सपेन्सेसचा रेशोमध्ये डिवायडेशन केलं जात नाही, त्याला स्थापनेनंतरच्या एक्सपेन्सेसमध्ये लिहिल्या जाते. हे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. बाकी पुढील भागामध्ये